बाळमामा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर. मित्रांनो, वुमन IPLचा फायनल सामना दिल्ली वुमन आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू वुमन यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या मॅचचे ड्रीम 11 प्रेडिक्शन करणार आहे. कोणाला स्मॉल लीगमध्ये घ्यायचे, कोणाला ग्रँड लीगमध्ये घ्यायचे, कोणाला कॅप्टन करायचे, कोणाला वाईस कॅप्टन करायचे, कोणाला ड्रॉप करायचे, कोण कोण आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत आपण बघा. आमच्या चॅनलवर आपण अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमची फायनल टीम फायनल प्रेडिक्शन आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर देतो. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण पाहूया हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे, तेथील पिच कशी आहे, तेथील बाउंड्रीज कशा आहेत. हा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली या मैदानावरती खेळवला जाणार आहे. तेथील पिच बॅटिंगला अनुकूल आहे. त्या पिचवर मोठी धावसंख्या होते आणि स्पिनर्सला मदत मिळते. तेथील बाउंड्रीज छोट्या बाउंड्रीज आहेत, त्यामुळे मोठी धावसंख्या होते. तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या मैदानावरती खेळवल्या गेलेल्या काही मॅचेसचे रेकॉर्ड कसे आहेत. मित्रांनो, पूर्ण वुमन IPL बेंगलोर आणि दिल्ली या ग्राउंडवरती खेळवली गेली आहे. तर या काही मॅचेस आहेत ज्या दिल्लीच्या ग्राउंडवर खेळवल्या गेल्या आहेत. जे काही हाय स्कोरिंग मॅचेस आहेत, काही लो स्कोरिंग मॅचेस आहेत. तर फायनल सेमीफायनलमध्ये प्रेशर जादा असते, त्यामुळे शक्यतो हाय स्कोरिंग मॅचेस होत नाहीत, लो स्कोरिंग मॅचेस होतात. तर मागील एलिमिनेटर सामना त्या ग्राउंडवरती खेळवला गेला होता. त्यामध्ये बेंगलोरच्या टीमने पहिली बॅटिंग करताना 135 धावा केल्या होत्या. एलिस पेरीने 66 धावा केल्या होत्या. तर हायली मॅथ्यूज, नॅथसिवर ब्रंट, सायका इशाक यांनी 2-2 विकेट घेतल्या होत्या. मुंबईची टीम चेसिंग करायला आल्यावर मुंबईची टीम 130 धावा करू शकली आणि बेंगलोरने हा सामना 5 रन्सनी जिंकला. मुंबईकडून कौर 33, अमिलेकर 27 आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून श्रेयंका पाटीलने 2 विकेट घेतल्या. एलिस पेरी, सोफी मोनोलोग, जॉर्जिया बेराम, आशा शोभना यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या. गुजरात आणि दिल्लीमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात गुजरातने पहिली बॅटिंग करताना 126 धावा केल्या होत्या. भरती फुलमाली 42, ब्राइस 28. दिल्लीकडून कॅप, शेखा पांडे, मिन्नू मनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतले होते. दिल्ली कॅपिटल टीमने 129 धावा करून हा सामना 7 विकेट्सने जिंकला होता. शेफाली वर्मा 71, मॅगलेनी 18, रॉड्रिग्स 38 धावा. तनुजा कौरने 2 विकेट घेतले होते. तर मित्रांनो, आपण पाहू शकता काही मॅचेस लो स्कोरिंग होतात, काही मॅचेस हाय स्कोरिंग होतात. 3-4 पिच असतात येथे सुद्धा खेळण्यासाठी. तर कोणत्या पिचवर मॅच होणार आहे हे मी टॉस झाल्यावर आपल्याला कळवेल आमच्या टेलिग्रामवर. तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तर आपण तेथून टेलिग्रामला जॉईन करू शकता. तर मित्रांनो, आता आपण पाहूया ह्या दोन्ही टीमचे रेकॉर्ड कसे आहे, आमने सामने रेकॉर्ड कसे आहे, कोणाचा पलडा भारी आहे ह्या मॅचमध्ये. आतापर्यंत ह्या दोन्ही टीमांच्यामध्ये 4 सामने खेळवले गेले आहेत. ते 4ही सामने दिल्ली कॅपिटल्स टीमने जिंकले आहेत. RCBने अजूनही दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आपले खाते उघडलेले आहे. परंतु क्रिकेटमध्ये काही अशक्य नसते. कधीही ज्या दिवशी जो संघ चांगला खेळेल त्या दिवशी तो संघ विन ठरतो. तर आपण हे दोन्ही संघ फायनलला आले आहेत. तर या मॅचमध्ये थोडे एज दिल्ली कॅपिटल्सला असेल, परंतु कोणीही जिंकू शकते. तर यावर्षी 2 सामने या दोन्ही टीमांच्यामध्ये खेळवले गेले होते. त्यामध्ये 2ही वेळा दिल्लीने बेंगलोरला हरवले होते. 10 मार्चला 17वा सामना त्या दोन्ही टीमांमध्ये खेळवला गेला होता. त्यामध्ये दिल्लीच्या टीमने पहिली बॅटिंग करताना 181 धावा केल्या होत्या. तर RCBच्या टीमने 180 धावा केल्या. RCB हा सामना फक्त 1 रन्सनी हरली होती. यावर्षी आणखीन एक मुकाबला खेळवला गेला होता. त्यामध्ये दिल्लीच्या टीमने पहिली बॅटिंग करताना 154 धावा केल्या होत्या. RCBची टीम 169 धावा करू शकली. RCB हा मुकाबला 25 रन्सनी हरली होती. मागील वर्षी सामना खेळवला गेला होता. त्यामध्ये RCBच्या टीमने पहिली बॅटिंग करताना 150 धावा केल्या होत्या. दिल्लीच्या टीमने 154 धावा करून हा सामना 6 विकेट्सने जिंकला होता. पारडे थोडे दिल्लीचे जड असले तरी क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते.
गेल्या मॅचमध्ये आपण पाहिले असेल 135 धावा डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्सला चेस झाल्या नाहीत. तर क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते, हा फायनल आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमचे संभावित 11 खेळाडू कोण कोण असणार आहेत या मॅचसाठी. दोन्ही टीमांमध्ये कोणता चेंज होणे शक्य नाही, कोणता चेंज करणे सुद्धा गरजेचे नाही. तर दिल्ली कॅपिटल्सकडून मॅगलेनिंग आणि शेफाली वर्मा सलामीला येतील. एक बाद झाल्यानंतर अलिस कॅप्सी, 4 नंबरला जेमेमा रॉड्रिग्ज, 5 नंबरला मर्जन कॅप, 6 नंबरला जे जोनासन, 7 नंबरला राधा यादव, 8 नंबरला अरुंधती रेड्डी, 9 नंबरला तनया भट्टिया, 10 नंबरला शिखा पांडे आणि 11 नंबरला मनी मिनू अशी असणार आहे दिल्ली कॅपिटलची प्लेइंग 11. मित्रांनो, दिल्लीकडून शिखा पांडे, मर्जन कॅप आणि जे जोनासन शेवटच्या षटकात बॉलिंग करतील. मर्जन कॅप, जे जोनासन, शिखा पांडे हे आपल्या 4 ओव्हर्स आपला फुल कोटा करतील. बाकीच्या ओव्हर्स राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि मनी मिनू यामध्ये डिवाइड होतील. तर बेंगलोरकडून स्मृती मानधनान आणि सोफी डिवान सलामीला येतील. एक बाद झाल्यानंतर अलिस पेरी, 4 नंबरला दिशा कसरत, 5 नंबरला रिचा घोष, 6 नंबरला सोफी मोनुलुक्स, 7 नंबरला जॉर्जिया वेरहम, 8 नंबरला श्रेयंका पाटील, 9 नंबरला आशा शोभना, 10 नंबरला एस पोकरकर आणि 11 नंबरला रेणुका सिंग ठाकूर. बेंगलोरकडून सोफी मोनुलुक्स, एलिस पेरी ह्या शेवटच्या षटकात बॉलिंग करतील. तर बेंगलोरकडून सोफी मोनुलुक्स, जॉर्जिया वेरहम आणि रेणुका ठाकूर हे आपल्या 4 ओव्हर्स करतील. बाकीच्या ओव्हर्स सोफी डिवाइन, एलिस पेरी, श्रेयंका पाटील, आशा शोभना यामध्ये डिवाइड होते. तर मित्रांनो, आता आपण पाहूया आपल्याला ड्रीम 11मध्ये कोणते प्लेयर घ्यायचे आहेत, कोण कोण आपल्याला ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहे. तर जाऊया आपण ड्रीम 11 ॲपवर. तर आपल्याला फिक्स प्लेयर कोणकोणते घ्यायचे आहेत जे आपल्याला घ्यावेच लागणार आहेत. स्मॉल लीग असो, ग्रँड लीग असो. रिचा घोष, मॅगलेनिंग, स्मृती मानधना, एलिस पेरी, मर्जन कॅप, जोनासन, अलिस कॅप्सी, जॉर्जिया वेरहम, सोफी मोनुलुक्स हे आपल्याला फिक्स प्लेयर आपल्याला घ्यावेच लागतील. बाकीचे प्लेयर्स आपण शेफाली वर्मा, जेमेमा रॉड्रिग्ज यांच्यामध्ये ग्रँड लीग, स्मॉल लीगमध्ये रोटेशन करू शकता. सोफी डिवाइन जे आता बॉलिंग करत नाही, त्यामुळे नाही जर बॉलिंग करत असते तर सोफी डिवाइनसुद्धा आपल्याला फिक्स प्लेयर झाले असते. मित्रांनो, वुमन IPLमध्ये, स्मॉल लीगमध्ये काही प्लेयर्स सेम असतात, काही अपोजिशनच्या टीमा सेम असतात. फक्त कॅप्टन, व्हाईस कॅप्टन एखादा प्लेयर चेंज असू शकतो. तर राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे जर पहिली बॉलिंग आली, शिखा पांडे पहिली बॉलिंग करत असेल तर शिखा पांडेला आपण ट्राय करू शकता. बाकी मनी मिनू, पोकरकर आपल्यासाठी इतना काही खास नाही. श्रेयंका पाटीलची सेकंड बॉलिंग आली, आपण श्रेयंका पाटीलला ट्राय करू शकता. अरुंधती रेड्डी पहिली बॉलिंग आली तर ग्रँडमध्ये आपण ट्राय करू शकता. आशा शोभना जास्तीत जास्त ओव्हर्स करत नाही. राधा यादवला सुद्धा सेकंड बॉलिंग आल्यावर राधा यादवची आपण ट्राय करू शकता. रेणुका सिंग ठाकूर विकेट नाही घेत ह्या सिरीजमध्ये, परंतु आपण ग्रँड लीगमध्ये रेणुका सिंग ठाकूरची पहिली बॉलिंग आली तर आपण तिला ट्राय करू शकता. सोफी डिवाइन ग्रँड लीगमध्ये आपण ट्राय करू शकता, कॅप्टन करू शकता एखाद्या टीममध्ये. मोठ्या मॅचेसमध्ये सोफी डिवाइन खेळते, एक्सपिरियन्स प्लेयर आहे, तर आपण स्मॉल लीगमध्ये तिला ट्राय करूया. नंतर जेमेमा रॉड्रिग्ज आणि शेफाली बॉलिंग सेक्शनमध्ये आपल्याला शिखा पांडे नाहीतर श्रेयंका पाटीलची दुसरी सेकंड बॉलिंग आली तर आपण तिला घेऊ शकता. कॅप्टन, व्हाईस कॅप्टन मर्जन कॅप, एलिस पेरी, जे जोनासन. स्मॉल लीगमध्ये एलिस पेरी आणि मर्जन कॅपला आपण कॅप्टन करू शकता. एलिस पेरी आणि मर्जन कॅप. ग्रँड लीगमध्ये जे जोनासन, सोफी मोनुलुक्स आणि सोफी डिवाइन. मॅगलेनिंग आणि मानधनाला सुद्धा आपण ट्राय करू शकता. तर ग्रँड लीगमध्ये हे आपल्यासाठी 3 प्लेयर्स ट्राय करायचे आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर आपण अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. आणि आपल्याला आमची फायनल प्रेडिक्शन पाहिजे असेल तर टेलिग्राम
जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. जय महाराष्ट्र. थँक्यू.